बघितलं तर यामध्ये खूप महत्वाची काही गोष्ट समोर आलेली आहे। न्यायाधीशांनी स्पष्ट सांगितलेलं आहे ज्या ज्या कलमा अंतर्गत हा संपूर्ण खटला चालवण्यात आलेला आहे तो म्हणजे त्यातले दोन जे गुन्हेमध्ये आहेत ते फाशीची शिक्षा होऊ शकते अशा तरतूद आहे। एका गुन्ह्यामध्ये जन्मठेप होण्याची तरतूद आहे तर एकामध्ये 14 वर्षाची शिक्षाची तरतूद आहे। अर्थात न्यायाधीशाने हे स्पष्ट केलेलं आहे। आरोपी भीमराव कांबळेला जेव्हा आरोपीच्या कटघरेत उभं केलेलं होतं त्याला कोर्ट न्यायाधीशाने हे देखील विचारलेलं आहे हा संपूर्ण प्रसंग तुला आठवतो का आणि तुला आता कोणती शिक्षा द्यावी तूच सांग हे देखील स्पष्टीकरण उद्विग्नपणे कोर्टाने हा सवाल केलेला आहे की काय शिक्षा आता तुला देऊ। आपण अपडेट घेऊया मिकी, पुन्हा तुझ्याकडे येते। कोर्टात शिक्षेवरती युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे आणि आरोपी भीमराव कांबळेला दोषी सिद्ध करण्यात आले। नराधम कांबळेला मृत्यूदंड देण्याची सरकारी वकिलांनी मागणी केलेली आहे। शिक्षेवर युक्तिवाद सुरू झालेला आहे। न्यायाधीशांनी अत्यंत परखडपणे भीमराव कांबळेची कानउघाडणी केलेली आहे आणि उद्विग्नपणे विचारलं गेलंय की तुला नेमकी आता शिक्षा काय द्यायची। मिकीकडे जाऊया पुन्हा एकदा। मिकी, निर्लज्जपणे वेगवेगळे बनाव भीमराव कांबळे कोर्टामध्ये करताना आपल्याला दिसतोय, पण न्यायाधीशांनी अत्यंत परखडपणे काही सवाल केलेले आहेत आणि मृत्यूदंड देण्याची मागणी सरकारी वकिलांकडून केली जाते। काय अपडेट्स आहे? अर्थात जर आपण बघितलं तर मृत्यूदंडाची फाशीची शिक्षेची मागणी या ठिकाणी होती आणि त्याच्यावरच सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांमध्ये सध्या युक्तिवाद सुरू झालेला आहे कोर्टासमोर। कोर्टाने पहिलेच न्यायाधीशाने स्पष्ट केलेलं आहे SR साळुंकेंनी की हा आरोपी दोषी करार ठेवण्यात आलेला आहे। अर्थात त्याला विचारलं की तुला काय शिक्षा द्यावी। जे कलम या ठिकाणी आहेत त्या कलमांतर्गत 2 कलमांमध्ये त्याला फाशीची शिक्षा होऊ शकते तर एक कलमांतर्गत त्याला जन्मठेप सुद्धा होऊ शकतं आणि एक कलम जे आहेत त्याच्यामध्ये त्याला 14 वर्षाची शिक्षा देखील होऊ शकते। अशा पद्धतीने हे सगळं युक्तिवाद या ठिकाणी सुरू होतं। त्याचवेळी आरोपी कांबळे याला देखील विचारण्यात आलेलं आहे की नक्की तुला कोणती शिक्षा द्यावी। त्याच्यावर त्यांनी अर्थात दुसरा बनाव या ठिकाणी रचलेला आहे की मी त्या मुलीवर कुठलाही अत्याचार केला नाही तर त्या दिवशी तिला मी गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो त्यावेळी मी पाय घसरून त्या ठिकाणी पडलो। त्या मुलीच्या डोक्याला देखील राग लागला, ती जोरजोरात रडत होती, ओरडत होती। मी तिच्यावर कुठलाही अत्याचार केलेला नाही असं देखील आरोपी भीमराव कांबळे या ठिकाणी सांगतोय। मात्र पोलिसांनी जे काय एव्हिडन्स या ठिकाणी दिलेले आहेत 1200 पानांचा जो दोषारोप पत्र कोर्टात ठेवण्यात आलेला आहे त्याचे जे सगळे एव्हिडन्स आहेत 55 साक्ष देखील या ठिकाणी पोलिसांनी दिलेले। त्यामुळे साहजिकच हे सगळं खोटं आहे, तो खोटं बोलतोय हे देखील कोर्टाला माहिती आहे आणि त्यामुळेच कोर्टाने आता कोणती शिक्षा सुनवायची यासाठी दोन्ही सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलामध्ये युक्तिवाद सुरू केलेला आहे। मात्र फाशीची शिक्षा देखील या ठिकाणी होऊ शकते कारण या जे कलम या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत त्याच्यामधले 2 कलम या अंतर्गत फाशीची शिक्षा देखील या ठिकाणी होऊ शकते। एक कलम असा देखील आहे ज्याच्यामध्ये जन्मठेपची देखील होऊ शकते आणि त्याच्यामध्ये आणखीन काही कलम आहेत ज्याच्यामध्ये 14 वर्षाची शिक्षा देखील या आरोपीला होऊ शकते। मात्र महत्वाचं म्हणजे 2 असे कलम आहेत या संपूर्ण गुन्ह्यामध्ये ज्या कलमा अंतर्गत ज्या कलमाच्या आधारे या आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा देखील होऊ शकते। याच्यावरच सध्या कोर्टासमोर सुनावणीला सुरुवात झालेली आहे। आरोपीचे वकील आणि जे सरकारी वकील आहेत अजय म्हैसार यांच्यामध्ये या ठिकाणी सध्या आर्ग्युमेंट सुरू आहे। भीमराव कांबळेला कोणतीही शिक्षा या ठिकाणी द्यायची आहे त्याच्यावरून हे सगळं आर्ग्युमेंट या ठिकाणी सुरू आहे। ज्या मुलीने त्यावर विश्वास ठेवला, अर्थातच ज्या लहान चिमुकलीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तिच्याबरोबर खाण्यासाठी गेली, म्हणजे अर्थात हा सगळा त्यांनी आरोपी जो आहे भीमराव कांबळे यांनी बनाव रचलेला होता आणि त्या मुलीला तिथून घेऊन गेलं। जेव्हा अर्थातच वैद्यकीय रिपोर्ट जेव्हा पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आलेले होते त्याच्यामध्ये हे स्पष्ट झालेलं होतं की त्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केलेले आहेत। याचे देखील पुरावे आता कोर्टासमोर पुन्हा एकदा जे सरकारी वकील आहेत ते या ठिकाणी देताना दिसत आहेत। त्या लहान मुलीच्या अंगावर